विपुल पद्माकर खोब्रागडे, नगरसेवक प्रभाग क्रमांक 14। बरेच दिवसापासून पाटीपुरा आमचा हा प्रभाग म्हणजे खूप छोटा प्रभाग आहे आणि मागासवर्गीय प्रभाग आहे। तिथे खूप आम्ही स्लम एरियात राहतो, असं काही नाही की मस्त खूप म्हणजे हायफाय सोसायटीमध्ये राहतो। हा पाण्याचा प्रॉब्लेम आहे बघा। आम्ही पाणी आणलं इथं, हे जे पाणी आहे ना, असं वाटते की हे एखाद्या जनावर जरी पिलं, जनावरांना माणसानं, माणूस तर मरते, जनावरांना पिलं तर तोही मरते। तर आज आम्ही प्राधिकरणामध्ये आलो आहे। माझ्यासोबत रविभाऊ आहेत, ते या प्रभागाचे नगरसेवक आहेत। तर आम्ही राठोड साहेबांना एक निवेदन दिलं की जर यापुढे असं जर पाणी आलं तर आम्ही जलप्राधिकरण यवतमाळ इथे आंदोलन करू, किंवा जर कोणाचं या पाण्यामुळे बळी गेली तर जसं दिल्लीमध्ये आंदोलन झालं त्याच्यापेक्षा भयानक पाटीपुऱ्याचे वासी इथे येऊन बसतील। पाटीपुऱ्याचे वासी नाही तर पूर्ण यवतमाळातले जे पण लोक आहेत ज्यांना पाण्याचा त्रास आहे तर ते इथे येऊन बसतील, आंदोलन करतील। कारण आता या सरकारमध्ये आम्हाला असं वाटते की आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन करावं लागेल, न्याय मिळासाठी आंदोलन करावं लागेल। म्हणून मी हे यवतमाळच्या जनतेला आवाहन करतो की जर तुमचे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही प्राधिकरणात या किंवा माझ्याशी संपर्क साधा। आपण याच्यावरती सोल्युशन काढू। आणि महत्त्वाचं म्हणजे की हा पाण्याचा प्रश्न आहे। बाबासाहेबांनी हा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी खूप मोठं सत्याग्रह उभं केलं, बरोबर आहे। तर आपल्याला पाणी चांगलं शुद्ध प्यायला भेटलं पाहिजे आणि आपला आरोग्याचा प्रश्न आहे, तर आरोग्यासाठी आपल्याला पाणी चांगलं पाहिजे। म्हणून तुम्ही सगळे या आणि आपण सगळं आंदोलन करून, जर यानंतर 2 दिवसात जर पाणी चांगलं आलं नाही तर आम्ही आंदोलन करू। जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत।